राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सुमारे तासभर चर्चा सुद्धा झाली आहे। थोड्याच वेळात या संदर्भात राज ठाकरे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। साहजिकच ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल। बेस्ट पदफेरीच्या निकालानंतरच्या भेटीमुळे चर्चांना बरंच उधाण सुद्धा आलंय। राज फडणवीस भेटीनं राजकीय वर्तुळात बराच चर्चा रंगल्या। या संदर्भातली ताजी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, जवळजवळ 1 तास झाला ही चर्चा सुरू आहे। चर्चा पूर्ण झाली आहे का? पत्रकार परिषद कधी होतीये आणि नेमकं या चर्चेमध्ये भेटीमध्ये काय होत आहे? मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता शिवतीर्थ त्यांच्या हे निवासस्थानी पुन्हा एकदा आलेत। आपण काही वेळापूर्वी खरं तर आता 2 मिनिटं झाली ते आता इकडे पोहोचलेत आणि कुठल्याही क्षणी पत्रकार परिषद होऊ शकते। एकंदर महत्वाची गोष्ट हीच की 50 ते 1 तासापर्यंत ही त्यांची जी बैठक होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही झालेली आहे। आपण ह्याच्या अगोदर सुद्धा पाहिलं तर अगोदर सुद्धा 2-2.5 महिन्यापूर्वी जेव्हा खऱ्या अर्थानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे ताज लँडस्केप हॉटेलमध्ये भेटले होते तेव्हाही कुठलाही नियोजित कार्यक्रम नसताना दोघं भेटले होते। आजही मनसेअध्यक्ष राज ठाकरे जेव्हा वर्षावर पोहोचले तेव्हा कुठलाही नियोजित कार्यक्रम हा वर्षा यांच्या टाइम टेबलमध्ये आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या ह्याच्यात पण हा नव्हता। तरी या 2 नेत्यांची भेट झाली। एकडे बघितलं गेलं तर मुंबईच्या विविध प्रश्नांवर ही भेट आहे असं म्हटलं जातं। आपण आता शिवतीर्थावर आहोत आणि शिवतीर्थावर खऱ्या अर्थानं कुठल्याही क्षणी मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही क्षणी आज बोलवतील आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत। सध्या मुख्यतः प्रश्न हाच उरतो की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या अनेक प्रश्नांवर खरं भेट घेतली आहे। ही भेट राजकीय नाही असं थेट मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मात्र बेस्टच्या निवडणुकीत जेव्हा ठाकरे बंधूंनी एकत्र खऱ्या अर्थानं जी लिटमस टेस्ट होती किंवा खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते जे पाळल्या गेल्या पण ते निवडणुकीत एकही गोष्ट त्यांना मिळाली नाही, एकही सीट तर कमवता आली नाही आणि त्या कारणानं कुठे ना कुठे सगळ्यात मोठी गोष्ट हीच घडली आहे की ही भेटीत राजकीय चर्चा झाली का आणि जर झाली असेल तर कुठल्या टप्प्यावर झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मनसेअध्यक्ष राज ठाकरे असो हे अगोदर सुद्धा म्हटले की आमचं नातं हे पक्षापलीकडचं आहे, आमची भेटी होत राहते आणि मुंबईकरांच्या प्रश्नांवर भेट झाली। ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं 15-20 दिवसाच्या दरम्यान खऱ्या अर्थानं मच्छीमार जे आहेत गिरगाव चौपाटीचे ससून डॉगचे ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले होते आणि त्या विषयावर खऱ्या अर्थानं ही भेट आहे असं सुद्धा म्हटलं गेलं। मात्र आता कुठल्याही क्षणी मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे आज बोलतील आणि माध्यमांशी संवाद साधतील। एकंदर पाहिलं गेलं संवादाचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं हेच आहे की भेट आता झाली का? त्याचं कारण हेच आहे की रविवारी किंवा शनिवारी जी बैठक पार पडली होती मनसे यांची जी MIG क्लबमध्ये होते त्याच्यात पण अशी चर्चा होती की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीत काही नेत्यांना सांगितलं की सोमवार किंवा मंगळवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत। मात्र ही भेट आता घडून ही गुरुवारी भेट झाली आहे। याच्या भेटीचे 2 मुख्य कारण जे आता आपल्याला सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहेत की राज ठाकरे यांच्या घरी जो गणपतीचं आगमन होणार आहे त्यासाठी खरं तर निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली आहे। त्यासोबतच मुंबईचे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते त्या विषयावर मात्र ही भेट आता झालेली आहे। आता या भेटीमागचं काय कारण होतं ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे अगदी थोड्या वेळात खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या माध्यमांशी बोलणार आहेत। श्रद्धा नाही, बरोबर आहे श्रेयस। आपण जर पाहिलं तर संभ्रम बराच आहे कारण की एक साईडला पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंची सुद्धा ते युती करणार आहेत असं कळतंय। मात्र ती युती काही केल्या होत नाहीये, संभ्रम अजूनही कायम आहे। त्यानंतर दुसरीकडे फडणवीसांची सुद्धा उद्धव ठाकरे भेट घेताना दिसतात। याचा सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? खरं तर तोच अर्थ निघतोय कारण आपण बघितलं गेलं तर एकीकडे ठाकरे बंधू यांची एकत्र निवडणूक लढण्याची प्रक्रिया पार पडली। त्याच्यात लोक म्हटले की तो लिटमस टेस्ट आहे, ती पहिली निवडणुकीची नांदी आहे। पण नांदीमध्ये काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं। एकही सीट बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधू यांना कमवता आली नाही। जी सत्ता हाती होती ती पण गेली। कुठे ना कुठे या भेटीमागचं हे कारण आहे का? आता त्याकडे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहिलं गेलं तरी आपण बघतो विधानसभा भवन जेव्हा सुरू होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा जवळीक आपण पाहिली, मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पण जवळीक पाहिली। त्यामुळे या चर्चा आता होताना दिसत आहेत का आणि या चर्चा जर राजकीय होत असतील तर कुठल्या टप्प्यावर होत आहेत त्याकडे महत्वाचं लक्ष आता प्रत्येकाचं लागलेलं आहे। मात्र इकडे सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर हेच उत्तर आहे की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट जी घडणार होती ती आता घडलेली आहे आणि त्या भेटीमागचं
मुख्य कारण हे जे आपल्याला कळतंय हे राजकीय नव्हतं. असं म्हटलं गेलंय की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या गणपतीला मागच्या 2 वर्षापासून, जी खरं आता हे 3रं वर्ष आहे, पण मागच्या 2 वर्षी सुद्धा देवेंद्र फडणवीस इकडे आले होते. त्या गणपतीच्या जेव्हा आगमन झालं तेव्हा तिकडे आले होते. त्या आगमन होणार आहे यावर्षी सुद्धा, त्यामुळे त्याचं निमंत्रण त्यांचे मनसेअध्यक्ष राज ठाकरे भेटले. मात्र मुंबईचे जे प्रलंबित विषय आहेत त्यामध्ये मच्छीमारांचा विषय असेल, 2 दिवस अगोदर जो मुंबईमध्ये पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जे दादर परिसरात पाणी साचलं होतं, जे आपण सगळ्यांनी पाहिलं, त्यासाठी ही भेट होती का? मुंबईचे रस्ते जे आहेत त्यासाठी भेट होती का? किंवा अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या प्रश्नांवर ही भेट झालेली आहे असं कळतंय. मात्र या सगळ्या गोष्टी जर विचारल्या गेल्या तर राजकीय चर्चा या 2 मुख्य नेत्यांमध्ये या होणारच आहेत. कारण मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या भेटतात, तर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की राजकीय चर्चा झाली का, आणि जी झाली असेल तर ती कुठल्या टप्प्यावर झाली असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इकडे आता उद्भवतोय. एकीकडे पाहिलं गेलं तर राजकीय चर्चा होणार का, तर होणारच. या 2 नेते मंडळी जेव्हा एकत्र भेटतात ते राजकीय चर्चा होणार, आणि जर ती चर्चा झाली असेल तर 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्यावर चर्चा झाली का देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उद्भवणार होतो. अगदी आत्ता सध्याची ताजी अपडेट काय आहे? जी बैठक आहे, जी चर्चा यांची होती ती संपलेली आहे का? कारण की थोड्याच वेळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे समाज माध्यमांशी सुद्धा बोलतील. आपण श्रद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, वर्षावरची जी भेट आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ती 50 मिनिटं झालेली आहे. वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे. तिथून ते निघून दादरला पुन्हा एकदा त्यांच्या घरी म्हणजे शिवतीर्थावर आले. आपण पुन्हा एकदा शिवतीर्थाचे व्हिज्युअल्स बघू शकतो. शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे शिवाजी पार्कमधलं, आणि खऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी पार्कमधलं हे त्यांचं घर आहे. तिकडेच ते माध्यमांशी बोलणार आहेत. थोड्याच वेळात हा खरं तर माध्यमांशी त्यांचा संवाद सुरू होईल. अगदीच 10 ते 15 मिनिटात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माध्यमांचे संवाद साधू शकतात, आणि हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही क्षणी खरं आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधतील, आणि पुढचं ह्या भेटीमागचं कारण तरी काय होतं हे सांगणार आहे. अगदी श्रेयस, थोडंसं थांबवतेय, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. याच भेटीवर संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहूयात. राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत. हा पहिला विषय. गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली, राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला. आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा जाते मी श्रेयसकडे. ही होती संजय राऊतांची प्रतिक्रिया. श्रेयस, काही वेळापूर्वी आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केल्या. सुषमा अंधारे यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की या भेटीसंदर्भात असुरक्षित राहण्याचं काही कारण नाहीये, जे होईल ते समोरच असेल. राज ठाकरे थोड्याच वेळात जे माध्यमांशी संवाद साधतील त्यामधून ही चर्चा नेमकी काय होती ते समजणारच आहे. मात्र एकीकडे या आता भेटीचा सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना काहीच फरक पडत नाही असं दिसतंय. आणि खरंच आहे, ही भेट राजकीय नव्हती असं ते सुद्धा म्हणतात. मनसेचे अनेक नेते म्हणतात ही भेट राजकीय नव्हतीच, त्यामुळे कुठल्याच चर्चा करू नका. आणि तसंही आता आपल्याला कळलेलं आहे की 11 वाजता दरम्यान, अगदीच 15-20 मिनिटां दरम्यान खरं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे 11 वाजता आपल्याला सगळ्यांना कळेलच की या भेटीमागचं कारण होतं तरी काय. एकंदर पाहायला मिळालं, जसं मी पहिलं पण म्हटलं की मुंबईचे अनेक प्रश्न आहेत. आपण बघू शकतो तर हिंदी सक्तीनंतर खऱ्या अर्थाने ही भेट होती, कारण हिंदी सक्तीचा तडारू विरोध खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीमध्ये केला होता, आणि तेच चित्र आपल्याला आता पाहायला मिळालं. एकंदर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्यानंतरची ही भेट आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ज्या प्रश्नांबद्दल मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांवर चर्चा झाली असेल, आणि तेच तो प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं ती चर्चा केली असेल. मुंबईचे अनेक प्रश्न आहेत. आपण एक पाहिलं पाहिजे की मागच्या 2 दिवसांपासून जो मुंबईमध्ये पाऊस पडलाय त्याचे पण अनेक प्रश्न होते. जे मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, मच्छीमार जे 15-20 दिवसांपूर्वी खऱ्या अर्थानं
शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. त्याच्यानंतर मनसे अध्यक्ष यांनी सांगितलं सुद्धा होतं की भेट होईल. मधल्या काळी मनसे नेते बाल नांदगावकर हे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते या विषयावर. मात्र या भेटीनंतर खऱ्या अर्थानं जी अध्यक्षांची भेट असते ती अध्यक्षांची भेट आता मुख्यमंत्र्यांनी झालेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे तो विषय आहे का, शाळेचा प्रलंबित विषय असेलच आणि त्यासोबतच मराठी शाळा ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न कुठे ना कुठे आज चर्चा झाला का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र या सगळे तर्कवितर्क आहेत. त्यामुळे आता 11 वाजता दरम्यान या तर्कवितर्कांना थेट प्रश्न, थेट उत्तरं खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे येतील हेच आपल्याला पाहायला मिळेल सध्या. अगदी. मात्र या जरी निवडणुका झाल्या असल्या, त्याचा निकाल लागला असता, मनसेला आपण पाहिलं की दोन्ही भाजपला सुद्धा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा जागा लढवता आलेल्या नाही आहेत. पॅनलवर तिसरंच कोणीतरी आलंय. पण त्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे जर बघायला गेलं तर निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा तर ही भेट असू शकते. कारण की आगामी ज्या पालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने सुद्धा काही रणनीती असेल, स्ट्रॅटेजी असेल, त्यासाठी सुद्धा ही भेट होण्याची शक्यता काही नाकारता येत नाहीये. श्रेयस, अर्थात नाकारता येत नाही. आणि त्याच वेळी मी सांगितलं ना, जसं मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटतायत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र भेटतायत, तर अनेक चर्चा हे रंगणारच आहेत आणि त्या चर्चा राजकीय असणारच आहेत. आपण एकंदर पाहिलं की ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुकीला आले तर हो आले. त्यांची पहिली निवडणूक एकत्र होती का, तर ती हो होती. मात्र या निवडणुकीला कितपत या गोष्टीला सिरियसली सगळ्या दोघांनी घेतलंय आणि इकडे बघितलं तर भोपळा पण फोडता या दोघांनी आलेला नाही. आपण बघू शकतो तर कुठल्याच सीट जी हातात होती सत्ता पण आता सुटलेली आहे. या सगळ्या काही गोष्टी बघितलं गेलं तरीही प्रसाद लाड जे दुसऱ्या बाजूला उभे होते त्यांनी सुद्धा त्यांच्याचकडे पण 4च सीट आलेले आहेत. मात्र जे शशांकराव होते त्यांनी थेट येऊन सांगितलं आहे की मला भारतीय जनता पार्टीने मदत केली आणि त्यामुळे कुठे ना कुठे मी जिंकलो, हे सुद्धा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टीचा उल्लेख या भेटीमध्ये झालाय का, आता ह्याकडे आपल्याला वाट बघावी लागेल. कारण मनसे अध्यक्ष त्याबद्दल बोलतील का, त्याकडेच आपल्याला पाहावं लागेल. कारण एकंदर पाहिलं गेलं तर आतापर्यंत असं कळतंय की 3 प्रामुख्याने मुद्दे होते ज्याच्यावर चर्चा झालेली आहे. त्याच्यातून पहिला मुद्दा म्हणजेच मुंबईचे जे अनेक प्रश्न आहेत त्यावर चर्चा झाली आहे. पाऊस जो मुंबईमध्ये पडला आणि त्यामुळे जे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. विनंती सोबत राहा, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. आपण या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात. कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात. काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा, सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. 1 तास म्हणजेच 50 मिनिटं जवळजवळ राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्याच संदर्भात आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण ग्राफिक्स पाहतोय. वर्षभरामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये किती भेटी झालेल्या आहेत स्क्रीनवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय. आणि ताजी माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा मी जाते आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे. श्रेयस, आत्ताची ताजी अपडेट काय आहे? किती वाजेपर्यंत ही बैठक होतीये? ही बैठक आता खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांचं पत्रकार परिषद ही 11 वाजता होणार आहे. अगदीच 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि भेटीत काय झालं सुद्धा हे संपूर्ण चित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रासमोर ठेवणार आहेत. एकंदर पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा पत्रकार परिषद घेतात तर कुठे ना कुठे ते मुद्दे क्लिअर झालेत, ते मुद्दे पुढे गेलेत, तेव्हाच ही पत्रकार परिषद होते. फक्त भेटीनंतर कुठली पत्रकार परिषद होत नाही हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्या कारणाने कुठे ना कुठे जे मुद्दे घेऊन गेले त्याची उत्तरं घेऊनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे परत शिवतीर्थावर आलेत असं आपल्याला करावं लागेल. कारण त्यांनी माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत. आपण बघू शकतो तर ताजलँड यांची भेट होती तेव्हा माध्यमांशी त्यांनी कुठलाही संवाद साधला नाही. हिंदी सक्तीवेळी सुद्धा दादा भुसे जेव्हा इकडे आलेले, जेव्हा ते प्रश्न अनुत्तरित राहिले तेव्हा जाऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि थेट आपली प्रतिक्रिया मांडली. आता पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यामुळे थेट आपली प्रतिक्रिया मांडणार आहेत की जे जे प्रश्न ते घेऊन गेलेले ते सगळे प्रश्न, त्या प्रश्नांना कुठे ना कुठे जी चालना आहे ती मिळाली आहे. जे प्रश्न पूर्ण झालेत का, ते प्रश्न पूर्ण होत नाही आहेत का, या सगळ्या विषयावर आता 11 वाजता दरम्यान अगदीच 10 मिनिटं
चा वेळ उरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्याही क्षणी शिवतीर्थ पुन्हा एकदा आपण दाखवतोय प्रेक्षकांना, शिवतीर्थ हे निवासस्थान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आहे. आता कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या घरी बोलू शकतात आणि माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आपण बघू शकतो तर 11 वाजता दरम्यान खरं तर वेळ आहे, 11 वाजताची वेळ आणि 11 वाजताच्या दरम्यान ही पत्रकार परिषद महत्त्वाची होणार आहे. ही महत्त्वाची यासाठी आहे कारण दोन नेत्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चा होणार आहे. राजकीय चर्चा झाली आहे का, तर्क वितर्क जे लोकांनी आपण सगळ्यांनी लावलेत, पण त्या सगळ्या भोवती फिरणारं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण त्याच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भाष्य करण्यात श्रद्धा. अगदी नाही, बरोबर आहे. आणि आपण जर पाहिलं श्रेयस तर हा टायमिंग हायलाईट करण्यासारखा आहे कारण की काल किंवा परवाच आपण जर पाहिलं तर निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर लगेचच ही भेट होणं म्हणजे आता या भेटीवर राजकीय वर्तुळामध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहेत? अगदी, आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. कारण काल खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं जे निवडणुकीचं अपयश, जे पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर सुद्धा अपयश पाहायला मिळालंय, त्या अपयश पाहिल्यानंतरची ही भेट आहे. खरं तर अशी चर्चा अगोदरपासून होती. MIG क्लबला जी शनिवारी जी बैठक पार पडली, जी मनसे नेत्यांची बैठक होती, ज्याच्यात विभागाध्यक्ष होते, त्याच्यात ही चर्चा होती की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवार किंवा मंगळवारी देवेंद्र फडणवीसांना भेटणार होते. मात्र ही भेट झाली गुरुवारी. आपण बघू शकतो तर बेस्ट निवडणुकीचा निकाल हा बुधवारी आला. मध्ये 2 दिवस हा पाऊस होता त्यामुळे कदाचित ही भेट झाली नाही. कारण आपण बघू शकतो सोमवारी हा मोठा पाऊस खऱ्या अर्थानं मुंबईकरांनी पाहिला, मंगळवारी तेच चित्र पाहिलं. काल जरा पाऊस शांत होता आणि आज पण पाऊस शांत आहे त्यामुळे कदाचित ही भेट जी होती ती पावसामुळेच कदाचित कॅन्सल झाली. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी खऱ्या अर्थानं मुंबईत होते. ही भेट तेव्हा होणार होती, मात्र ही भेट आता झाली आहे. त्यामुळे टायमिंग साधलं ज्याला आपण म्हणतो ते टायमिंग साधलेलं आहे. आता त्या टायमिंग साधल्याचा प्रश्न आणि उत्तरं मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय उपस्थित करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. श्रद्धा. अगदी, तर आपण पाहतोय बेस्ट पतपेढी निकालानंतर आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळजवळ 50 मिनिटं चर्चा झालेली आहे. आणि याच संदर्भात काय चर्चा झाली त्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत 11 वाजता आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा काय झाली हे सांगू शकतील. मात्र राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये सुमारे तासभरची चर्चा झाली. त्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात बरंच उधाण आलंय. मात्र जी परिषद होतीये त्या संदर्भात आपलं लक्ष असणारच आहे.